सर्वसामान्यांसाठी वेळेवर सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत तर मरणानंतरही यातना सोसाव्या लागतात। हाच अनुभव नुकताच खेड येथे आला। खेड तळे मार्गावर गुरुवारी कारच्या धडकेत ठार झालेल्या प्रदीप ढेबे या 21 वर्षीय दुचाकी स्वाराचा मृतदेह रस्त्याच्या अभावी ग्रामस्थांना 1.5 किलोमीटर हातातून न्यावा लागला। आधी अपघाती निधन आणि मृत्यूनंतर प्रदीप ढेबे यांच्या मृतदेहाची झालेली ही परवड व्यवस्थेचं विदारक चित्र उभं करते। वावे धनगरवाडी येथील प्रदीप प्रकाश ढेबे हा दुचाकीस्वार 26 डिसेंबर रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास तळे देऊळवाडी येथून खेडच्या दिशेने येत होता। याच दरम्यान तळेच्या दिशेने जाणाऱ्या कारनं दुचाकीला धडक दिली, त्यामुळे तो रस्त्याच्या लगत असलेल्या संरक्षक भिंतीवर जाऊन आदळला। प्रदीपच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी त्याला कळंबडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तेथे उपचारादरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केलं। प्रदीप ढेबे याच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। नातेवाईकांनी मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका आणलीही, परंतु ही रुग्णवाहिका किंजळेतर्फे नातू कळकरायवाडी या ठिकाणी येऊन थांबली। त्यानंतर पुढील मार्ग खराब असल्याने पायी जाण्याशिवाय पर्याय नव्हता। अखेर ग्रामस्थांनी त्याचा मृतदेह हातात घेऊन तब्बल 1.5 किलोमीटर पायपीट करत झोळीतून तो घरी नेला। प्रदीप याच्या मृत्यूपूर्वी 8 दिवस आधीच याच गावातील एका महिलेला सर्पदंश झाल्यामुळे त्यांनाही उचलून झोळीमधून कळकरायवाडी या ठिकाणी आणावं लागलं आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी न्यावं लागलं होतं। रस्त्याअभावी येथील ग्रामस्थांना अशीच नेहमीच पायपीट करावी लागते। मागील 2 वर्षांपासून या रस्त्यासाठी निधी मंजूर झालाय, मात्र काही तांत्रिक गोष्टीत हा रस्ता रखडलाय। या पार्श्वभूमीवर प्रशासनानं किंजळेतर्फे नातू कळकरायवाडी ते धनगरवाडी तसंच वावेतर्फे नातू गायकरवाडी ते ढेबेवाडी हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण करून धनगर समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती येथील ग्रामस्थांनी केली आहे। प्रहार डिजिटलसाठी देवेंद्र जाधव, खेड।